बघा 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन आहे. कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ द्या ना. आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा, मग बघूया कोण काय घटनात्मक आहे आणि कोण घटनात्मक नाही आहे ते. बघा सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते. जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना, त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते. अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे. पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्वाची असते. आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं. बघा ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. फोडाफोडीचं जे राजकारण होत आहे ते आता थांब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.